तर किशोरी पेडणेकरांकडून सुद्धा अपघातग्रस्त स्थळाची पाहणी करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवकही उपस्थित होते। नगरसेवकांसह पेडणेकर मुलुंडमधील घटनास्थळी गेल्या। मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडलेली आहे। त्या अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी पेडणेकर तिथे गेलेला होता। MMRDAच्या चुकीमुळे ज्यांचं सुपरविजन त्यांच्याकडे आहे, त्यांच्या चुकीमुळे त्याचा जीव गेलेला आहे। प्रत्येक वेळेला समिती नेमतो, मग 5 लाख डिक्लेअर होतात, ते 5 लाख मिळतात का हेही कळत नाही। कधी समिती डिक्लेअर होते त्याचं नंतर काय होतं कोणी फॉलो देत नाही, घेत नाही। तर मला वाटतं अशा पद्धतीने जो निष्काळजीपणा MMRDAच्या अधिकाऱ्यांनी किंवा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्या अधिकाऱ्यांवर पण आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर पण। तर दोषींवर कारवाई करणार असं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। तर नक्कीच कोणता मुंबई करायला LBS रोडला जो मेट्रोचा अंडर कन्स्ट्रक्शन ब्रिज आहे, त्या ब्रिजचा एक कॉन्क्रीट पॅराफिटचा जो एक पार्ट आहे तो खाली निखळून पडला। यामध्ये एक ऑटो रिक्षा आणि एक 4 व्हीलर यावर तो पडल्याने त्यामध्ये एक व्यक्ती त्याचा मृत्यू झालेला आहे आणि 3 लोक त्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत। 3 जखमींना आम्ही हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल केलेला आहे। सदरची जी घटना घडली आहे या घटनेच्या संदर्भामध्ये पोलीस विभागामार्फत यामध्ये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येते, ज्यामध्ये गुन्हा दाखल करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते। स्थानिकांनी असं म्हटलेलं होतं की आधीच काही भाग कोसळण्याच्या तयारीत होता, त्यावेळी आम्ही कळवलं देखील इथल्या कर्मचाऱ्यांना, परंतु दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे। त्या अनुषंगाने काही पावलं उचलली जाणार आहेत का? यात संबंधित जे आजच्या घटनेतील साक्षीदार आणि जखमी आहेत त्यांचा आम्ही प्रथम जबाब नोंदवित आहोत। प्रथम आम्ही गुन्हा दाखल करून या संदर्भामध्ये ज्यांच्या तक्रारी होत्या किंवा तक्रारी केलेल्या होत्या यांचे देखील जबाब नोंदवले जातील आणि त्याला अनुषंगाने तपास देखील केला जाईल।